पुण्यातील एका नामांकित IT कंपनीतील पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आलाय। चाकूचा वार इतका गंभीर होता की त्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला। पैशाच्या वादातून या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे हल्ला करणारा आरोपी हा तिचाच सहकारी होता। शुभदाची हत्या करणाऱ्या या आरोपीचं नाव कृष्णा असं आहे। शुभदाने वडील आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगून कृष्णाकडून 50,000 असं करत 4 लाख रुपये उकळले होते। शुभदा एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कृष्णाकडे अधिक पैशांची मागणी केली। त्यामुळे कृष्णाचा संशय वाढला आणि त्याने थेट शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं। घरी जाताच कृष्णाच्या पायाखालची वाळू सरकली, कारण तिचे वडील अगदी ठणठणीत होते। कृष्णाने त्यांना विचारलं असता त्यांनी मला कुठलाही आजार नाही आणि माझ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया देखील झालेली नाही असं सांगितलं। सर्व सत्य समोर आल्यानंतर कृष्णाने पुन्हा शुभदाकडे पैसे मागितले। त्यातून अनेक वेळा वादावादी सुद्धा झाली। मंगळवारी शुभदाला अद्दल घडवावी हा हेतू ठेवत त्याने थेट कंपनीच्या पार्किंगमध्ये तिला गाठलं आणि तिच्यावर वार केला। या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या। या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली, परिणामी तिचं रक्त गोठलं जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि यातच तिचा मृत्यू झाला। जेव्हा कृष्णाने तिच्या हातावर वार केला तेव्हाच तरुणीने तिच्या वडिलांना व्हॉट्सअप कॉल केला होता। तसंच तिच्यासोबत घडलेली घटना देखील सांगितली। इतकंच नव्हे तर आरोपी कृष्णाने देखील तिच्या वडिलांसोबत फोनवर बोलणं केलं होतं, तेव्हाही त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णाला डोळ्यांचा गंभीर आजार होता। त्याची अलीकडेच एक शस्त्रक्रिया झाली होती। तसंच त्या उपचारांसाठी त्याला पैशांची गरज भासायची। त्याला पैशांची गरज होती आणि याच रागातून त्याने तिच्यावर हल्ला केला असल्याचं सध्या बोललं जात आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।